पारू आणि हे काय? देवी आई, किर्लोस्कर कुटुंब तर शेवटच्या घटका मोजेल. त्या घरातल्या एकूण एक माणसाला मी स्मशानाची वाट दाखवेन. मी नंतर बोल का? पारू बघे आधी का नाही बोलली सगळं? देवी आई काय उपयोग आहे सांगून? समद्यांना या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. समद्यांना असं वाटत होतं की मीच लय विचार करते. नाही आई, खरं तर माझी चूक आहे. मी पारूवर विश्वास ठेवायला पाहिजे होता. पारू, आय एम रिअली सॉरी. मी यानंतर तुझ्यावर कधीच विश्वास दाखवणार नाही. बाबा, आपण गोष्टी सिरियसली घ्यायला हव्या होत्या. आईवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यामागे कोण आहे ना, त्याला मी सोडणार नाही. हॅलो हॅलो ऑफिसर, मी आदित्य किर्लोस्कर बोलतोय. ऑफिसर, हे काय आहे नेमकं? कोण आहे तो माणूस? सर, आम्ही शोध घेतोय, पण आता तरी एवढंच कळलंय की तो एका मुलीसाठी काम करत होता. तो माणूस खोटं बोलतोय की मी त्या मुलीला कधी पाहिलंच नाहीये. पण ते दोघे ज्या ठिकाणी भेटले होते तिथले CCTV फुटेज हाती लागले आमच्या, आणि आम्हाला एका मुलीचा पत्ता देखील सापडलाय. आमची एक टीम गेली तिकडे शोध घ्यायला. ती मुलगी नक्कीच सापडेल सर. ओके ओके, थँक्यू ऑफिसर. आदित्य, सिक्युरिटी एजन्सीला फोन कर. त्यांना सिक्युरिटी वाढवायला सांग लगेच. येस. देवी आई, मला माफ करा. तुम्हाला न विचारता मी तुमची कापडं. पारू ग, माझा जीव वाचवण्यासाठीच केलंस नाही सगळं. माफी काय मागतेस त्यात? काही हरकत नाही. बघताय ना, माझ्या नशिबात राजयोग आहे. पण ही पारू मध्ये मध्ये येते. आज तिने वहिनीला नसतं वाचवलं तर पटतंय ना? कोण तुम्ही? न विचारता आत कसे आलात? कोण पाहिजे? कोण? क्रिमिनल दिशा? तुला भेटायचंय? जय सर. मॅडम दिशाकडे घेऊन जा. पण साहेब ते घेऊन जा. या मॅडम.
सोडा प्लीज, प्लीज मला सोडा, मला सोडा प्लीज, मला त्रास होतोय ते, प्लीज मला बाहेर सोडा प्लीज, मला त्रास होतोय ते, प्लीज मला बाहेर सोडा, मी काय नाही केलं, मला बाहेर द्या प्लीज, मला बाहेर जायचंय. मला बाहेर जायचंय. हो मॅडम, तुम्ही तर थांबा, काय असेल ते बाहेरून बोला. अहो ते बाहेर डेंजर आहे. हो ते कालच आमच्या कर्मचाऱ्याला अशी बेकार चावून आहे ना. मला नको मारू, मी काय नाही केलं, मी काय नाही केलं, प्लीज प्लीज मला नको, प्लीज मला नको, मी काय नको. खरं चालेल, खरं चालेल, खरं चालेल. मला माहिती होतं, मला माहिती होतं तू येणार, मला माहिती होतं कोणीच नाही आलं ना तरी तू येते नक्की येणार. आणि आता ती पारू आणि ती अहिल्या देवी किर्लोस्कर, they are finished now. The whole Kirloskar family is finished. माझी कंडिशन बघ, त्यांनी काय केली हे बघ, मला खूप त्रास झाला, मला खूप त्रास झाला, माझी कंडिशन मला खूप त्रास दिला यांनी. पण आता तू आली, थँक्यू. काळजी नको करूस, काम सुरू झालंय. वहिनी, मला आत्ता कळलं काय घडलं ते. तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. आत्ताच आदित्यचं पोलिसांशी बोलणं झालं. ते म्हणाले की कुठली तरी एक मुलगी इन्व्हॉल्व्ड होती म्हणून. मुलगी? ठीक आहे, मी पण पोलिसांना फोन करून विचारतो काय ते. हो, लाऊडस्पीकर ठेव, स्पीकरवर ठेव. इन्स्पेक्टर साहेब, मोहन किर्लोस्कर बोलतोय. त्या मुलीबद्दल काही कळलं का? सॉरी, आम्ही तिथे पोचण्याआधी त्या मुलीने आत्महत्या केली होती. काय? आम्ही त्या मुलीच्या घराची झडती घेतली तेव्हा आम्हाला तिथे काही फोटोज सापडले, ज्यात पूर्ण किर्लोस्कर कुटुंबाच्या फोटोजवर रेघोट्या ओढल्या होत्या. इन्स्पेक्टर साहेब, तपासात तुम्हाला त्या मुलीचं नाव कळलं का? नाही, त्या मुलीचं नाव अजून कळलं नाही. तोच पुरावा हाती लागल्यास आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तुम्हाला जसं काही कळेल ना, प्लीज मला अपडेट करत राहा. मी कमिशनर साहेबांना फोन करतो. मी केलाय फोन त्यांना. एक मिनिट. हे बघा, तुम्ही सगळेजण इतके पॅनिक होऊ नका. हे सगळं घडलंय हे अतिशय सिरियस आहे, मला मान्य आहे. पण आपण सगळेजण एक गोष्ट विसरतोय की प्रीतम आणि प्रियाच्या नावावरचं नवीन व्हेंचर आपण आत्ता सुरू करतोय. मला असं वाटतं सध्या त्याच्यावर फोकस करावा. मोहन, मी आदित्यला सिक्युरिटी वाढवायला सांगितली होती. त्याचं काय झालं बघ जरा. हो, ओ, ती मुलगी नक्की मेली आहे ना?
नाहीतर आईला वहिनींच्या नादात आपल्या सगळ्यांना पण ठार मारायची. तू ना तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर मी मारेन तुला. जरा काळवेळ बघून बोलत जा ना. काय गे पारू, तू स्वतःला फार शहाणी समजतेस ना? तुला तुला सगळ्यातलं सगळं कळतं कसं? फार पुढे पुढे करायची सवय लागली आहे ना तुला? दामिनी मॅडम, मला माझ्या किर्लोस्कर कुटुंबाची लई काळजी वाटते. ह्या घरावर कोणी वाईट नजर जरी टाकली ना तरी पडदेशी कळतं मला. आणि कसं आहे ना, आपल्या माणसांवर आपली माया असली ना की समध्या गोष्टी सोप्या होतात. मग कोणीच त्यांचं वाईट करू शकत नाही. बघू काय गो, दिवसभर या तोंडाने गोड गोड बोलत असते, तुझ्या तोंडाला मुंग्या नाहीत लागत? तुला भीती नाही का ग वाटली? ती गोळी जी मकरंद बहिणींना मारणार होता ती जर तुला लागली असती तर? काय सांगू तुला, मला इतकी काळजी वाटत होती वहिनींची. पारू तू होती ना म्हणूनच वहिनी वाचल्या ग. थँक्यू सो मच. तुला माहितीये मी वहिनींसाठी जीव सुद्धा देऊ शकते. आज जी गोळी तुला लागणार होती ना ती मी अशी माझ्यावर घेतली असती. माहितीये तुला? वहिनी कधी आलात तुम्ही? पारू तुझा आजच्या दिवस आराम कर. अगं दामिनी माझ्यासाठी जीव सुद्धा देऊ शकते. हो, तरी भाजी काय आहे? म्हणजे भाजी दामिनी बनवेल ना. वहिनी मी नाही नको देवी आई, मी बनवते ना. पारू हा माझा आदेश आहे, घरी जा आणि आराम कर. अगं भाजीच काय, दामिनी माझ्यासाठी अख्खं जेवण सुद्धा बनवेल. देवी आई पण पारू नाही. दामिनी छान बनव हा जेवण. बघितलं, काहीतरी करायला गेले ना असं सगळं अंगाशी येतं माझ्या. वैजो, तुला माहितीये का तायड्यानं केवढी मोठी डेअरिंग केली. तायड्यावर ना अशी ते बघ तायड्या आली. अरे कशी आहेस तू? बा, मी एकदम ठीक आहे. एवढं मोठं धाडस केलंस. हे धाडस करताना या म्हाताऱ्या बापाचा अजिबात डोक्यात विचार आला नाही का तुझ्या? माझं सोड, तुझ्या धाकल्या भावाचा पण विचार नाही आला का? तरी बरं आदित्य बाबा येळेवर आले तिथं, नाहीतर आजचा दिवस कसा बघितला असता याचा विचार सुद्धा नाही करता येत. अरे बा, तू नको ना काळजी करू. किती विचार करतोयस तू? हे बघ, तुझ्या पारूला काय बी नाही होणार. असं कसं नाही होणार? आरती मामा, असं प्रेमाने नाही, सगळं कान उपटून सांगा तिला. इतकी मोठी रिस्क घेताना
भीती काय वाटली तुला? कसली भीती? माझ्या देवी आईंच्या जीवाचा प्रश्न होता न यो जीव त्यांच्या कामी आला नसता तर उपयोगच काय ना या जीवाचा. आदित्य सर, माझ्या सोबत फक्त माझा बा न गणी आहेत, पण देवी आईंसोबत किर्लोस्कर कंपनीचे हजारो कर्मचारी आहेत. थँक्यू. तुझ्यामुळे आमच्या घरावर येणारं खूप मोठं संकट टळलं. त्याचा जीव वाचला. वरून थँक्यू. थँक्यू व्हेरी. आदित्य बाबा, असे हात नका ना जोडू. तुम्ही मालक आहात, आम्ही नोकर आहोत. आमच्या समोर असं हात जोडणं बरं दिसतं का? मामा, तुमच्या कुटुंबाने काय नाही केलं आमच्यासाठी. मी स्वतः एकदा आईचा जीव वाचवला. आईला जेव्हा साप चावला होता तेव्हा पारुनी आईचा जीव वाचवला. बाबांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा सुद्धा ती तिथेच होते. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा आईचा जीव वाचला. उपकारांची फेड कशालाच नाही करता येणार. त्यामुळे नाही. आदित्य बाबा, माझी अख्खी हयात गेली किर्लोस्करांची सेवा करण्यात. आमच्या प्राक्तनातच ते लिहिलंय आणि आम्ही ते समज स्वीकारलंय. आमच्या कातड्याचे जोडे जरी तुमच्या पायात घातले ना तरी कमी पडलो. आदित्य बाबा, पुढं तुमचं लगीन झालं, मोठ्या सूनबाई आल्या ना, तरी सुद्धा तेवढ्याच इमाने बरे आम्ही त्यांची सेवा करू. आदित्य सर, मी मोठा झालो ना की तुमच्या गाडीवर ड्रायव्हर होईन. गणी, तुला शिकून खूप मोठं व्हायचं. तुझ्याकडे खूप मोठी गाडी आहे. तुमच्यापेक्षा पण मोठा? हो, माझ्यापेक्षा पण खूप मोठं व्हायचं तुला. हो गणोबा, माणूस मोठा होण्याकरता आधी अभ्यास करावा लागतो, नाही का? तू मगाशी जो काही अर्धवट अभ्यास सोडलाय ना, तू कसा सोडलाय तो दाखव बरं. चल. तो दिलाय, तो आपला खाईल ती. चल 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 चल. अरे वा, मोठा होतोय. चल चल, मला दाखव. अरे, आय एम सॉरी. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. सर, रिअली सॉरी. खबरदार, इथून पुढे कुठलीही रिस्क घ्यायची नाही. तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? खरंच मला काही झालं असतं तर तुम्हाला फरक पडला असता? चुकीचा प्रश्न आहे. मला फरक पडणारच. अरे, तू माझी एकमेव मैत्रीण आहेस. मी आईला बघून आलो.